नमस्कार मित्रांनो, मी केतन कदम प्रवास केतनच्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्या सर्वांचं दुपारचं स्वागत करतो। दुपारच्या आता 3:30 वाजलेले आहेत। साईमय दुपार। आज आपण आलो तर म्हणजे आज शेवटचा दिवस शिमग्याचा, आपटी गावाचा आपला खेडचा। तुम्ही शेवटचा व्हिडिओ बघितला, आपल्या घरात आगमन झालं होतं आपल्या आई झोले देवीचं। तर खरंच खूप मजा येईल आगमनाला। आणि आज आपण आलो तर म्हणजे 29 तारीख आहे, 28 तारीख आहे। आज आपण आलो तर आपटी गावामध्ये आलेलो। आपटीच्या आधीचे 2 व्हिडिओ तुम्ही बघितले, एक पालखी आगमनाचा, देवीच्या आगमनाचा, आणि त्याच्यानंतर रणबेरी देवीच्या होमाचा व्हिडिओ तुम्ही बघितला। आणि खूप चांगला आशीर्वाद आणि खूप चांगले व्ह्यूज भेटले, कमेंट्स वगैरे तुम्ही खूप चांगले केले आणि खूप चांगला आशीर्वाद दिला। तर ह्या व्हिडिओला पण तसंच आता आजचा व्हिडिओ जो असणार आहे तो म्हणजे आपल्या पालखीमध्ये जी आपली देवी बसली असते, रणबेरी देवी बसलेली असते, ती देवी शरण म्हणजे शरण बोलले जातात। शरण म्हणजे 2 सोंडे असतात, त्या 2 सोंड्यांमध्ये ना वेगवेगळ्या एका भागामध्ये नारळ लपवलेला असतो, म्हणजे मानाचा। तो नारळ जास्त मला पण माहिती नाही आहे, तो नारळ लपवलेला जातो। मग ती पालखी आपण हातावरती घेऊन इकडचे म्हणजे गायकवाड जे असतात ते हातावरती घेऊन पालखी ती नारळ शोधते आणि तो बघण्यासारखा कार्यक्रम असतो आणि खरंच खूप मजा येते तो कार्यक्रम बघायला। तो आज तेच एक वेगळं पण बघण्यासाठी आपण आलेलो। ह्याच्या आधीचा व्हिडिओ मी बनवला होता, पण तो खूप जुना व्हिडिओ आहे, तर त्याची पण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकेन। पण ह्या पण व्हिडिओमध्ये आपल्याला ते काहीतरी नवीन काहीतरी अनुभवायला भेटेल शिमगा। आणि आजचा आपला शिमगा संपेल आणि उद्या आपण सकाळी मुंबईला निघणार। तो अजून देखील इंस्टाग्राम आयडीला कोणी फॉलो केला नसेल तर लवकर फॉलो करा आणि लाईकचं बटन लगेच दाबा। आणि आता जे आलो आहे तर आपण आत्याच्या जुन्या घरी आलेलो आहे, म्हणजे आत्याचं तुम्ही नवीन घर बघितलं, हे आत्याचं जुनं घर आहे जिथे आम्ही पहिले लहान असायचो तेव्हा यायचो। आता साई येते, आत्या राहते आमची दुसरी। मग हे असं पूर्ण घर पहिलं खूप म्हणजे असं हे होतं, आत्ता त्याचं व्यवस्थित असं काम केलेलं आहे बघा, स्टाईल वगैरे खूप मस्त। म्हणजे मी पण खूप वर्षांनी आलो आहे इकडे। आणि इथेच खाली आत्याची बाग आहे, इकडे फणसाचं झाड वगैरे सर्व। सो चला आता डायरेक्ट साण्यावरती जाऊया शरण काढायला। ओम साई। तुम्हाला ज्या जागेबद्दल बोललो होतं ना, तर हे 2 सोंडे आहेत, हा एक आणि हा या साईडला एक। तर ह्याच सोंड्यामध्ये कुठेतरी नारळ लपवलेला जातो मानाचा। तोच नारळ आपली पालखी नाचत गाजत वाजत ती शोधून काढते। आणि खरंच हा खूप बघण्यासारखा क्षण असतो आणि तो आपल्याला ह्या दापोली गावामध्ये आणि आपल्या कोकणसारख्या स्वर्गामध्ये बघायला भेटतो आणि अनुभवायला भेटतो। म्हणून कोकण स्वर्ग म्हणून ओळखला जातं। आता इकडे तयारी वगैरे चालू आहे, पालखी तिकडनं उठली आहे, इकडे तर ऑलमोस्ट तयारी चालू आहे। बाकी गावकरी अजून जमले नाही, हळूहळू जमा होते, सर्व तयारी जोरात आहे। आणि आपण इथंच होम पेटवला, त्याची तुम्ही व्हिडिओ बघितली होती। सो चलो आता थोड्याच वेळ पालखीचं आगमन होईल, मग आपण भेटूया। आणि आपल्या रणबेरी देवीचं आगमन झालेलं आहे, सानेवरती नाही वाटतं, इथेच आता नाचवले जाईल। आता इकडे पालखी पूर्ण नाचायला सर्वजण ग्रामस्थ इथे जमा झालेले आहेत। हे बघा या साईडला पूर्ण महिला मंडळ आहे, आत्या वगैरे, आणि बाजूला माझा भाचा देखील आहे। आता पालखी इकडे नाचत आहे, थोड्याच वेळा आपल्या शरण काढायला सुरुवात होईल। हे बघा काकाच नाचत आहेत पालखी पहिली। पालखी नाचवून झाली आता आणि आता शरण काढायला सुरुवात झालेली आहे। बघूया चला आता।
सांगितल्याप्रमाणे मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं शरणं काढून झालेलं आहे आणि खरंच खूप आगळा वेगळा हा कार्यक्रम आपल्याला बघायला भेटतो। पारंपरिक एक कार्यक्रम आपल्याला शिमग्या महोत्सव निमित्त बघायला भेटतो। सर्व रहिवाशांनी म्हणजे आपल्या गावकऱ्यांनी आणि मुंबई चाकरमान्यांनी खरंच खूप एन्जॉय केलं आणि जो नारळ जिथून काढला ना तो तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं, मी पुन्हा एकदा दाखवतो। हे बघा ह्या जोंडामध्ये तुम्हाला कुठेच कळून नाही ना कुठे लपवलेला नारळ। आणि बघा इथे नारळ भेटला, हा जो मान असतो तो इथे भेटला आणि बघा इथे पूर्ण हा जोंडा पूर्ण पालखी नाचवत होती पण अखेर तिकडे भेटला। आता पालखी मानकऱ्याकडे गेली आहे, तो तिकडे थोडा वेळ नाचून वगैरे मग पालखी परत सानेवरती येईल आणि सानेवरनं मंदिरात जाईल। तो चला मानकऱ्याच्या घरी जाऊ आता आपण। मानकऱ्याकडून पालखी निघाली आता आणि इथे सर्व आपण पाया वगैरे ओटी वगैरे भरून झालेले आता सर्वांचे। तर मानकऱ्यांना निघून पालखी परत आपल्या होमावरती जाईल आणि होमावरनं मग पालखी आपल्या मंदिरात जाईल। मंदिरापर्यंत आपण जाणार नाही, वरती मंदिर आहे ते, मंदिरापर्यंत आपण जाणार नाही, आपण होमापर्यंत जाऊन तिकडनं मग घरी निघू करा। उद्या मुंबईला जायची मग तयारी करायची आहे। सो इकडे आता सर्व तयार झाले आहेत, बाकी सर्व इथे बसलेले आहेत। महिला मंडळ ह्या साईडला आहेत सर्व आणि बाकी गावकरी सर्व इथे जमा आहेत। पालखी बघा निघाली पालखी आता थोडा वेळ परत इथे नाचवतील आणि नाचत नाचत होमावरती घेऊन जाते। चला मानकऱ्याच्या इकडनं पालखी निघाली आणि पालखी नाचत नाचत आता सानेवरती आली आहे आणि सानेवरती नाचत नाचत पालखी आता ऑलमोस्ट मंदिराकडे परतेल आणि अशीच पालखी नाचत 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 मंदिरापर्यंत जाते। हा असतो मुंबईकरांचा जोश, हा असतो आपल्या कोकणवासियांचा जोश, जिकडे पालखी नाचवताना खरंच सर्व दुःख वेदना वगैरे सर्व विसरून आपण कोकणवासी असा मनाप्रमाणे नाचत असतो। वर्षातून देव एकदा आपल्या घरी येतो आणि त्या देवाला असा खांद्यावर नाचवायला खरं एक वेगळा अनुभव असतो, एक वेगळी मजा असते, ती आपल्याला कोकणामध्ये बघायला भेटते। तो हा अनुभव घ्यायचा असतो तर खरंच कोकणामध्ये आल्याशिवाय हे सर्व अनुभव आपल्याला घेता येत नाही, म्हणून मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही आणि कोकणात आल्याशिवाय स्वर्ग अनुभवता येत नाही, हे वाक्य खरं आहे। गावकरी बघा किती जमा झालेले आहेत। पालखी बरं होमावरती फिरून आपल्या सानेवरती बसेल आणि मी सांगितल्याप्रमाणे मंदिराकडे प्रस्थान होईल पालखीचं। तर ऑलमोस्ट आपटी गावचा शिमगा आता काही क्षणावरती राहिलेला आहे।
पालखी आता मार्गाचं झालेलं आहे आपल्या मंदिराकडे जायला. तर मित्रांनो तसा बोलायला गेला तर आज आपला शिमगा महोत्सव संपलेला आहे आणि उद्या आपण जाणार ते आपल्या मुंबईला. शरणं कशी काढली जातात, पालखीला काय धमाल केली जाते, काय मजा केली जाते हे तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये आणि प्रत्येक याच्यामध्ये बघितलं आणि खूप चांगला सपोर्ट केला. खरंच तुमच्या सर्वांचे धन्यवाद. अजून देखील मी कोणाला जर विश करायचं राहिलं तर म्हणजे होळीच्या शुभेच्छा द्यायच्या राहिल्या, कारण का काय ठिकाणी पालख्या खूप लेट येतात, देव खूप लेट येतो, कारण प्रत्येक घरोघरं फिरत असतो. म्हणून शिमगा त्यांचा संपलेला नसतो, पण आमच्या कदमवाडीत आणि आपटी गावाचा म्हणजे धामणी गावाचा आणि आपटे गावाचा आपला शिमगा संपलेला आहे. खरंच खूप मजा आली. पालखी निघालेली ऑलमोस्ट प्रस्थान झालेलीच आहे. तर आम्ही देखील आता आत्याकडे जातो, घरी जातो, कारण का परत घरी जायला लेट होईल, कारण उद्या सकाळी परत लवकर मुंबईला निघायचं आहे. तो व्हिडिओ इथेच थांबवतो. व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका, बेल आयकॉनवरती घंटा देखील वाजवायला विसरू नका. बाकी भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, साईराम. काय चुकलं उकला असेल तर माफी असावी. आणि पुढची व्हिडिओ कोणती आहे मला पण माहिती नाही आहे, पण व्हिडिओ कंटिन्यू येत राहतील, काही ना काही दाखवत राहू आपण व्हिडिओमध्ये. आणि असा प्रेम असा सपोर्ट नेहमी करत राहा. इंस्टाग्राम आयडीला अजून जर कोणी फॉलो केलेलं असेल तर लवकरात फॉलो करा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, साईराम.